कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळेंनी मात्र एक गंभीर आरोप केलाय। कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याचं सुळेंचं म्हणणं आहे। व्हॉट्सअप मेसेज ट्विट करत सुप्रिया सुळेंनी हा आरोप केलाय। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी देणारे बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार। सत्तेत बसलेल्या भावांनो, बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं। बहिणींकडे प्रेमानं काही मागितलं तर त्याला बहीण नाही म्हणत नाही, पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कुणालाच घाबरत नाही, हे लक्षात ठेवा। हिम्मत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच। सुप्रिया सुळे यांनी अशा पद्धतीचा आरोप केलाय। या सर्व भगिनींना विचारूया, या महिलांना विचारूया की असा कुठला मेसेज त्यांना आलाय का? नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे। बहुतांशी आमच्यापैकी 80 ते 85% महिलांना आज पैसे काही महिलांना काल पैसे मिळालेले आहेत, काही महिलांना आज सकाळी मिळालेले आहेत। पण इथे जो काही आरोप केलेला आहे, आता जो तुम्ही सांगताय, अशा प्रकारचा मेसेज अद्यापही आमच्यापैकी महिलांना कोणालाही आलेला नाही। मला असं काही मेसेज किंवा असं काही सांगितलं की आपण की या कार्यक्रमाला या अन्यथा तुमचा फॉर्म रद्द केला? नाही, असा मेसेज नाही आलेला नाही, आणि आमच्या अकाउंटलाही पैसे आलेले आहे। तुम्हाला या सगळ्या योजनेचा लाभ मिळाला? हो, मिळाला आहे। हो मिळाले काय? तर या महिलांनी अशा पद्धतीचा आरोप नाकारलेला आहे किंवा आम्हाला कुठलाही अशा पद्धतीचा मेसेज आलेला नाहीये। उलट आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही पैसे होते ते आमच्या खात्यावर जमा झाल्याचं सुद्धा या महिलांचं म्हणणं आहे।